पुढची एक मोठी बातमी आहे। शिंदे सरकारच्या काळामधला अजून एक जो निर्णय होता त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावलेला आहे। आरोग्य विभागामधील 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे। शिंदे सरकारमध्ये तत्कालीन आरोग्य मंत्री असणारे तानाजी सावंत यांनी जे निर्णय घेतले होते ते आता स्थगित करण्यात आलेले आहेत। कामाच्या किमती फुगवून टेंडर्स दिले असा संशय आहे। रुग्णालयांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याच्या विषयी हे कंत्राट देण्यात आलं होतं। वर्षाला 638 कोटी याप्रमाणे 5 वर्षांसाठी 3190 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं। पुण्याच्या खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 ला हे कंत्राट देण्यात आलं होतं, मात्र याला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। तर या प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय आणि एखाद्या कामामध्ये जर अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त आहे असं विद्यमान आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। त्याच वेळेला दुसरीकडे संजय राऊत यांनी या प्रकरणावरून आता देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे। असे भ्रष्टाचाराचे प्रकार फडणवीस जर बाहेर काढणार असतील तर कौतुक आहे असंही राऊतांनी म्हटलं। मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल। आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत। शिंद्यांच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे। आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करण्याला, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहेत। आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर हे कसलं राज्य। तर आरोग्यमंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी टेंडर काढण्याचा अधिकार हा आयुक्तांचा आहे अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। आरोग्यमंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी मंत्र्याचं काम फक्त कामाला मान्यता देणं आहे। टेंडर काढणं, टेंडरची प्रोसेस करणं, कोणते नियम असावेत, कोणत्या अटी असावेत, हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार त्या आयुक्तांना असतो। आणि म्हणून त्यात जर अनियमितता झाली असेल, काही चुकीचं झालं असेल आणि त्याची कोणी तक्रार केली असेल, निश्चित त्याची चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून जर असं आढळलं तर संबंधित अधिकाऱ्यावर हे कारवाई ही झालीच पाहिजे। आम्ही या मताशी सहमत आहोत। म्हणून या कामासाठी युतीमध्ये काहीतरी बेबनाव आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही आहे। आम्ही त्या जे काही चौकशी करणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही सहकार्य करायला तयार आहोत। पुढची बातमी बघूया। शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांची आज मातोश्री निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली आहे। काल आमदारांची बैठक झाली आणि आज खासदारांची बैठक होणार आहे। पक्षाची रणनीती आणि त्यासोबतच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी यासोबतच आउटगोईंग थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे हे आज आपल्या खासदारांसोबत चर्चा करतील। खासदारांमध्ये समन्वय राहावा आणि एकजुटीनं पक्ष बांधणीमध्ये खासदारांनी राहावं यासाठी उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे। दिल्लीमध्ये अधिवेशनाच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सर्व खासदारांची भेट घेतली होती आणि यानंतर आता उद्धव ठाकरे सुद्धा खासदारांना मार्गदर्शन करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।